इतिहास आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर तलवारींची खणखण, घोड्यांची धाव, रणांगणातील रक्तरंजित युद्ध उभं राहतं. पण इतिहासात एक अशीही लढाई होती जी कुठल्याही रणांगणावर नव्हती. ती लढली जात होती सावल्यांमध्ये, शांतपणे, कोणालाही न दिसता. ही कथा आहे त्या माणसाची जो स्वतः कधी समोर आला नाही, पण ज्याच्या माहितीशिवाय एकही युद्ध जिंकलं गेलं नाही. तो होता बहिर्जी नाईक. मराठा साम्राज्याच्या उभारणीमध्ये जितकं महत्त्व तलवारीचं होतं, तितकंच महत्त्व माहितीचं होतं. आणि ही माहिती मिळवण्याचं काम करत होता एक अदृश्य योद्धा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभारत होते, तेव्हा त्यांना माहीत होतं की शत्रू फक्त ताकदीने हरवला जाणार नाही, तर त्यासाठी लागेल बुद्धी, युक्ती आणि अचूक माहिती. आणि याचसाठी त्यांनी तयार केलं एक गुप्तहेर जाळं, ज्याचा प्रमुख होता बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हा फक्त गुप्तहेर नव्हता, तो एक जिवंत सावली होता. जिथे शत्रू पोहोचू शकत नव्हता तिथे तो सहज पोहोचायचा. त्याचं खास वैशिष्ट्य काय होतं माहीत आहे? तो कुठल्याही रूपात बदलू शकत होता. कधी साधू बनून मंदिरात बसलेला दिसायचा, कधी फकीर बनून गावोगाव फिरायचा, कधी व्यापारी बनून बाजारात व्यवहार करताना दिसायचा. पण त्याचं खरं काम काय होतं? शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं. शत्रू किती सैन्य घेऊन येणार, त्यांची रणनीती काय आहे, त्यांच्या किल्ल्यांमध्ये काय चालले आहे, हे सगळं बहिर्जी नाईक आधीच जाणून घ्यायचा. आणि मग ही माहिती पोहोचायची थेट शिवाजी महाराजांपर्यंत. यामुळेच अनेक वेळा युद्ध सुरू होण्याआधीच शिवाजी महाराजांनी विजय निश्चित केलेला असायचा. आता विचार करा, त्या काळात ना मोबाईल, ना इंटरनेट, ना कोणतीही आधुनिक साधनं, तरीसुद्धा शत्रूच्या किल्ल्याच्या आत काय चाललं आहे हे अचूकपणे कळणं किती मोठी गोष्ट होती. हे शक्य झालं फक्त एका माणसामुळे, बहिर्जी नाईक. असं म्हणतात, तो इतका हुशार होता की शत्रूच्या छावणीत राहूनही कोणी त्याला ओळखू शकत नव्हतं. तो माहिती गोळा करायचा, पण त्याहून महत्त्वाचं, तो योग्य वेळी योग्य माहिती पोहोचवायचा. कारण चुकीची माहिती किंवा उशिरा मिळालेली माहिती संपूर्ण युद्ध हरवू शकते. आणि बहिर्जी नाईक कधीच चूक करत नव्हता. अफजल खानचा प्रसंग तुम्हाला माहीतच असेल. तो एक अत्यंत धोकादायक शत्रू होता, ज्याचा उद्देश एकच होता, शिवाजी महाराजांना संपवणं. पण अफजल खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता एक सावली, बहिर्जी नाईक. अफजल खान कोणती योजना आखतोय, कुठल्या मार्गाने येतोय, त्याच्यासोबत किती सैन्य आहे, ही सगळी माहिती शिवाजी महाराजांपर्यंत आधीच पोहोचलेली होती. म्हणूनच प्रतापगडावर झालेल्या त्या ऐतिहासिक भेटीत शिवाजी महाराज पूर्णपणे तयार होते. आणि पुढे काय झालं ते आपण सगळ्यांना माहीत आहे. पण त्या विजयामागे एक मोठा वाटा होता बहिर्जी नाईक यांचा. इतिहास नेहमी समोर दिसणाऱ्या वीरांची गोष्ट सांगतो, पण काही वीर असे असतात जे कधीच प्रकाशात येत नाहीत. ते सावल्यांमध्ये राहतात, पण त्यांच्याशिवाय इतिहास घडतच नाही. बहिर्जी नाईक हा असा एक योद्धा होता ज्याने स्वतःचं नाव, स्वतःची ओळख, सगळं काही स्वराज्यासाठी अर्पण केलं. ना त्याला कीर्तीची इच्छा होती, ना प्रसिद्धीची. त्याला फक्त एकच ध्येय होतं, स्वराज्याचं रक्षण. आजही आपण जेव्हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गोष्ट करतो, तेव्हा त्या पराक्रमामागे उभ्या असलेल्या सावलीला आपण विसरतो. ती सावली म्हणजे बहिर्जी नाईक. तो फक्त एक गुप्तहेर नव्हता, तो स्वराज्याचा डोळा होता, जो प्रत्येक ठिकाणी पाहत होता. तो स्वराज्याचा मेंदू होता, जो प्रत्येक चाल आधीच ओळखत होता. आणि तो स्वराज्याचा अदृश्य रक्षक होता, जो कुठेही, कधीही प्रकट होऊ शकत होता. म्हणूनच बहिर्जी नाईक हे नाव नाहीये, ती एक शक्ती आहे. एक अशी शक्ती जी शांत असते पण अचूक असते, जी दिसत नाही पण सगळं पाहते,
आणि जी इतिहास बदलवण्याची ताकद ठेवते